चापोरा फोर्ट बघून झाल्यानंतर आमचा मोर्चा वळला तो थेट सनसेट पॉईंटकडे। गोव्याच्या ट्रॅफिकमधून वाट काढत आम्ही सनसेट पॉईंटकडे निघालो। अंजुना बीचच्या पर्पल मार्टिनी या रेस्टॉरंटमधून सनसेट पाहायचा असं सर्वांनी ठरवलं। गोव्याच्या त्या रम्य अशा संध्याकाळी आम्ही जाऊन पोचलो थेट पर्पल मार्टिनीमध्ये। अलिशान असं पर्पल मार्टिनी रेस्टॉरंट लोकांनी अगदी गजबजून गेलं होतं। तीनही बाजूने समुद्राने वेढलेल्या त्या रेस्टॉरंटमधून सूर्यास्त पाहताना मनाला एक वेगळंच समाधान मिळालं। त्या छान अशा वाजणाऱ्या म्युझिकवर लोक बिअरचा आनंद घेत होते। ऐनवेळी तिथे पोचलो त्यामुळे बसायला जागा मिळाली नाही, म्हणून आम्ही आमचा मोर्चा बाजूच्याच एका रेस्टॉरंटमध्ये वळवला। त्याचं नाव होतं सोनिक गेस्ट हाऊस। ते सुद्धा खूप छान होतं। तर आपण आता चोपडा फोर्ट आहे तो एक्सप्लोर करतो आणि आता इथे एक सोनिक गेस्ट हाऊस अंजुना जो बीच आहे त्याच्या बाजूला हा एक रेस्टॉरंट आहे, तिथे आलो आहे आम्ही। आणि त्या रेस्टॉरंटमध्ये आता थोडं गोव्याची ही अशी संध्याकाळ पहिल्यांदाच अनुभवली, त्यामुळे मनाला खरंच खूप समाधान वाटलं। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशी एखादी संध्याकाळ गोव्यामध्ये अनुभवून पहा, खरंच खूप समाधान वाटेल। आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे, आपल्या माणसांसोबत, आपल्या मित्रांसोबत, आपल्या प्रिय व्यक्तींसोबत। कारण आयुष्य थोडंसंच आहे, त्यामुळे ते जगून घ्या, कारण दुःख करून दुःख कमी होणार नाही। तो खुश रहो यार, दुखी रहने से दुख थोड़ा ही कम होने वाला है।